आज आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत व्होल्टेज रेग्युलेटर युजिंग IC 317. ठीक आहे. आपण मागच्या वेळेस पण व्होल्टेज रेग्युलेटरचं प्रॅक्टिकल घेतलं होतं. 7805 7905 7805 ची जी सिरीज होती ती प्लस व्होल्टेज आपण प्लस व्होल्टेज व्होल्टेज रेग्युलेटर पॉवर म्हणजे पॉवर सप्लाय तयार करण्यासाठी होती. परत जी 79 ची आपण सिरीज बघितली 7905 म्हणा किंवा 7912 7915 ह्या ज्या 79 च्या सिरीज आपण बघितल्या त्या निगेटिव्ह व्होल्टेज म्हणजे निगेटिव्ह पॉवर सप्लाय तयार करण्यासाठी 79 ची सिरीज होती. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून मागच्या वेळेस आपण प्रॅक्टिकल बघितलं व्होल्टेज रेग्युलेटर. मागच्या वेळेस जे प्रॅक्टिकल बघितलं आपण व्होल्टेज रेग्युलेटरचं सेम प्रोसिजर होती. फक्त त्या मध्ये आपण IC LM7223 आपण काय केली होती यूज केली होती. मागचं पण प्रॅक्टिकल सेम होतं, फक्त त्याचं IC नंबर होता LM723 होते आणि LM723 चे जे डेटा शीट असतं हा वेगळा राहतो. म्हणजे कोणत्या पिन ला इनपुट किंवा आउटपुट टर्मिनल वगैरे त्याचं सगळं स्पेसिफिकेशन जे असतं ते सगळं त्याच्या डेटा शीट मध्ये तुम्हाला मिळू शकतं. ठीक आहे. आणि आजचं जे प्रॅक्टिकल आहे तुमचं की व्होल्टेज रेग्युलेटर युजिंग IC 317. ठीक आहे. यामध्ये काय आहे की IC 317 is an काय यामध्ये काय आहे की IC 317 and adjustable 3 terminal positive voltage regulator capable of supplying different DC voltage outputs other than the fixed voltage power supply of plus 5 volt or plus 12 volt. ठीक आहे. यामध्ये आपण याचे आउटपुट व्होल्टेज हे +5 किंवा +12 व्होल्ट राहतात. or as a variable output voltage from a few volt up to some maximum value, all with currents of about 1.5 ampere. ठीक आहे. voltage regulator using IC 317 is used in various applications. ठीक आहे. सच एज बॅटरी चार्जर. ठीक आहे. बॅटरी चार्जरचं पण आपण आपलं व्होल्टेज +5 व्होल्ट राहतं. ठीक आहे. बॅटरी चार्जर पोस्ट रेग्युलेशन फॉर स्विचिंग सप्लाईज कंटेंट करंट रेग्युलेटर मायक्रोप्रोसेसर सप्लाईज ऑटोमोटिव्ह LED लाइटिंग. ठीक आहे. म्हणजे ऑटोमॅटिक LED लाइटिंग जे आपण डेकोरेशन साठी आपण यूज करतो, गणपती डेकोरेशन किंवा जे ऑटोमॅटिक तुमचे LED लाइटिंग असते त्यामध्ये पण ही IC काय केलेली असते यूज केलेली राहते. ठीक आहे. यूज काय करायचं आहे की व्होल्टेज रेग्युलेटर याचं मिनिमम थेरॉटिकल याचं मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे की व्होल्टेज रेग्युलेटर कॅन बी डिफाईन्ड ॲज मेंटेनिंग कॉन्स्टंट व्होल्टेज ऑर maintaining the voltage level of a system within acceptable limits over a wide range of load condition, and thus voltage regulator are used for voltage regulation, for linear voltage regulation, occasionally adjustable LM317. Voltage regulator are used wherein non-standard voltage in intent. ठीक आहे. याचा यूज कुठे होतो हे तुम्हाला कळालं. ठीक आहे. फीचर काय आहे की IC 317 चे फीचर काय आहे की इट इज कॅपेबल ऑफ प्रोव्हाइडिंग एक्सेस करंट of 1.5 ampere. Hence, it is conceptually considered as operational
with an output voltage ranging from 1 volt to 37 volt. ठीक है. The LM317 voltage regulator circuit internally consists of thermal overload protection and short circuit current limiting constant with temperature. ठीक है. It is available in two packages as 3 lead transistor package surface mount. ठीक आहे. याचं पॅकेज काय आहे की 3 लीड, ह्या 3 लीड आहे, 1 2 3. 3 लीड म्हणजे आपल्या कोणत्या टर्मिनल, 3 टर्मिनल. ठीक आहे. 3 लीड म्हणजे काय आहेत आपल्या 3 टर्मिनल आहे. ठीक आहे. पॅकेजेस सरफेस माउंटेड डीपी पॅक 3. ठीक आहे. हा त्याचा टाईप आहे डीपी D2 पॅक 3. ठीक आहे. स्कॉचिंग ऑफ मेनी फिक्स व्होल्टेज कॅन बी इलिमिनेटेड. ठीक आहे. ही तुमची IC317 आहे. हा तुमचा आहे पिक्टोरियल व्ह्यू. IC317 चा हा तुमचा काय आहे पिक्टोरियल व्ह्यू आहे. जे आहे फर्स्ट टर्मिनल ऍडजस्टेबल आहे. जितकं तुम्हाला व्होल्टेज पाहिजे असेल तेवढं आपण काय करू शकतो, ऍडजस्ट करू शकतो. व्ही आउट आणि व्ही इन हे याचे काय आहे पिन कॉन्फिगरेशन. याचं हे पिक्टोरियल व्ह्यू आहे आणि हे जे आहे याचं पिन कॉन्फिगरेशन आहे. ठीक आहे. फर्स्ट टर्मिनल तुमचं ऍडजस्ट असतं, सेकंड व्होल्ट असतं आणि थर्ड व्ही इन म्हणजे इथे आउटपुट व्होल्टेज आपण कनेक्ट करायचं इथे इनपुट व्होल्टेज. ठीक आहे. ही तुमची IC व्होल्टेज रेग्युलेटर युजिंग IC317 ही याची तुमची सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे. यानुसार आपण काय करू शकतो, ब्रेडबोर्डवर आपण काय करू शकतो, कंपोनंट माउंट करू शकतो. आता इथे व्ही मॅक्झिमम तुम्ही किती 28 वोल्ट घ्यायचा. C1 कॅपॅसिटर 0.1 मायक्रोफॅरेड आहे. ही IC आहे. इथे तुमचं टर्मिनल 3 येईल. इथे 1 इथे 2 आहे. हा जो आहे हे जो आहे हा तुमचा व्हेरिएबल रेजिस्टर आहे 5K चा. ठीक आहे. हा तुमचा रेजिस्टर व्हेरिएबल रेजिस्टर यूज केला आहे त्याला आपण पॉट म्हणतो. ठीक आहे. 5K चा काय केला आहे पॉट यूज केलेला आहे. R2 तुमचा किती आहे 240 ओहमचा आहे आणि C1 0.1 आहे. C2 10 मायक्रोफॅरेड आहे. ठीक आहे. ह्या तुमच्या 3 टर्मिनल आहे. ठीक आहे. 1 2 आणि 3 यानुसार तुमची आहे सर्किट डायग्राम. यानुसार आपण ब्रेडबोर्डवर कनेक्शन करून आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करू शकतो. आपण ब्रेडबोर्डवरच एक प्रॅक्टिकल काय केलं आहे माउंट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे रन केलेलं आहे. ठीक आहे. मल्टीमीटर यूज काय लागणार आहे, डिजिटल मल्टीमीटर, डीसी पॉवर सप्लाय आहे, रेग्युलेटर IC आपली तर आहे 317 आहे. त्याच्यानंतर 240 ओहम आणि तुम्हाला सांगितलं ना 5K चा पोटेन्शिओमीटर, पॉट व्हेरिएबल रेजिस्टर, कॅपॅसिटर आहे 10 मायक्रोफॅरेड आणि 0.1 मायक्रोफॅरेड. हा ब्रेडबोर्ड आहे आणि सिंगल स्टँड वायर यूज केलेला आहे. ठीक आहे. याची प्रोसिजर काय दिली आहे की प्रोसिजर काय याची की
सर्किट build circuit on breadboard as per circuit diagram here. To find out a regulation vary the input voltage in step skipping load constant step. Measure the output voltage. To found load regulation vary the load in step skipping input voltage constant. ठीक आहे, ही तुम्ही प्रोसिजर झाली आहे. याचं मला याचं ऑब्झर्वेशन टेबल काय आहे, इनपुट व्होल्टेज Vin आहे. ठीक आहे, इनपुट व्होल्टेज व्हॅरी करायचं आहे आणि आउटपुट व्होल्टेज काय करायचं तुम्हाला मेजर करायचं आहे. ठीक आहे, यानुसार तुमचं आहे. ठीक आहे, हे तुमचं ऑब्झर्वेशन टेबल आहे. इनपुट व्होल्टेज व्हॅरी करायचं आणि आउटपुट व्होल्टेज मेजर करायचा. ठीक आहे, पहिले जो ऑब्झर्वेशन टेबल तुमचा आहे लाईन रेग्युलेशन साठी. लाईन रेग्युलेशन साठी तुमचा लोड करंट तुम्हाला काय करायला लागणार आहे, कॉन्स्टंट करायला लागणार आहे. लाईन व्होल्टेज साठी तुमचा लोड रेजिस्टन्स हा कॉन्स्टंट करायचा, इनपुट व्होल्टेज व्हॅरी करायचा, आउटपुट व्होल्टेज काय करायचा मेजर करायचा लाईन रेग्युलेशन साठी. आणि लोड रेग्युलेशन साठी तुमचं काय, लोड रेग्युलेशन साठी तुमचं आयएल व्हॅरी करायचा, लोड करंट व्हॅरी करायचा आहे. ठीक आहे, आणि आउटपुट व्होल्टेज काय करायचंय तुम्हाला मेजर करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला इनपुट व्होल्टेज कॉन्स्टंट करायचं आहे. ठीक आहे, इनपुट करंट कॉन्स्टंट करायचं आहे, लोड करंट व्हॅरी करायचा आहे, हा आयएल करंट व्हॅरी करायचा आहे, आणि आउटपुट व्होल्टेज तुम्हाला काय करायचं आहे मेजर करायचा आहे. हा तुमचा आहे. ठीक आहे, लाईन रेग्युलेशन साठी लोड रेजिस्टन्स कॉन्स्टंट ठेवायचा, आणि लोड रेग्युलेशन साठी तुमचा इनपुट व्होल्टेज काय करायचं कॉन्स्टंट करायचं. त्याच्यानंतर तुमचं लोड करंट व्हॅरी करायचा आणि आउटपुट व्होल्टेज काय करायचा मेजर करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म्युले दिले लाईन रेग्युलेशन डेल्टा व्ही आउट अपॉन डेल्टा व्ही इन. लाईन रेग्युलेशन साठी नो लोड मायनस फुल लोड अपॉन फुल लोड डिवाइड बाय 1000. यानुसार तुमचं आहे. ठीक आहे, व्ही नो लोड म्हणजे इज द नो लोड व्होल्टेज, व्ही फुल लोड इज द फुल लोड व्होल्टेज. ठीक आहे, यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन थेरॉटिकल कॅल्क्युलेशन साठी हा फॉर्म्युला दिला आहे. ठीक आहे, आणि पर्सेंटेज ऑफ रेग्युलेशन काय करायचं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, आता आपण बघू की व्हॉट इज व्होल्टेज रेग्युलेटर काय. ठीक आहे, व्होल्टेज रेग्युलेटर काय आहे की द पॉवर सप्लाय युनिट of an electronic device convert incoming power into desired type, that is AC to DC or DC to AC, and desired voltage current characteristics. A voltage regulator is a component of the power supply unit that ensure a steady constant voltage supply through all operational conditions. It regulates voltage during power fluctuations and variation in load. ठीक आहे, त्याच्या आधी तुम्हाला आपण यूज करतोय पण व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय हे तुम्हाला कळलं का. आणि इट कॅन रेग्युलेट एसी एज वेल एज डीसी व्होल्टेज. ठीक आहे, व्होल्टेज रेग्युलेटर usually takes in higher input voltage and emits a lower more stable output voltage. Their secondary use in also to protect the circuit against voltage spikes can potentially damage fry them. ठीक आहे, आता डिफरंट टाइप ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन आहे. लिनियर रेग्युलेटर आहे, स्विचिंग रेग्युलेटर आहे. ठीक आहे, हे त्याचे डिफरंट टाइप आहे. आणि ह्या तुमच्या रेग्युलेटर आयशी हे तुमच्या याचं पिक्टोरियल व्ह्यू आहे. तुमच्या एसएमडी फॉर्म मध्ये पण असतो, एसएमडी मध्ये तुमच्या ह्या असतात ह्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, एसएमडी मध्ये पण ह्या रेग्युलेटर आयसी असतात, आणि आपल्या ह्या नेहमीच्या पिक्टोरियल व्ह्यू त्याचा ह्या आहे. ठीक आहे, ह्यानुसार आहे तुमचा हे 317 यूज करून आपण बघितलेलं आहे व्होल्टेज रेग्युलेटर. ठीक आहे, हे बा यानुसार तुमचं ब्रेडबोर्ड वर यानुसार आपण काय करतो माउंट करतो.
याचे व्होल्टेज रेग्युलेटर ऍप्लिकेशन काय आहे की पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर कॅन यूज टुगेदर टू पॉवर सेन्सर साठी यूज होतो, ऑपॅम्प साठी अँड इलेक्ट्रॉनिक मॉड्यूल्स दॅट नीड बोथ व्होल्टेज. ठीक आहे. ऑल कॉमन मायक्रो कंट्रोलर डेव्हलपमेंट बोर्ड लाईक दोज द Arduino and Raspberry Pi can be powered using LM7805 output to the 5-volt pin. ठीक है. Arduino boards also have onboard low dropout voltage regulator like semiconductor NCP 1117S to regulate power input coming from the barrel jack or wheel. ठीक है. यानुसार त्याचे युजेस आहे. ही तुमची LM317 ही तुमची आयसी आहे पिक्टोरियल व्ह्यू मध्ये. ठीक आहे. ही याच्यामध्ये दिलेली बघा. इथे तुमचं व्ही आउट आहे सर्कल मध्ये, जे वरचं सेक्शन इथे आउटपुट व्होल्टेज असतं हे तुमचं ऍडजस्ट आहे, व्ही आउट आहे, आणि हा तुमचा व्ही इन आहे. ठीक आहे. हा तुमचा पिक्टोरियल व्ह्यू आहे LM317 चा. ठीक आहे. आपण मॅन्युअल मध्ये ही तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं असेल तर मॅन्युअल मध्ये तुमची यानुसार आहे. ठीक आहे. यानुसार आपण काय करू शकतो, ब्रेडबोर्डवर माउंट करू शकून आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं. इथे पण तुम्हाला सांगितलं की इथे व्हेरिएबल रेजिस्टर आहे.